एक उत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय श्री रामनवमी। जर आपण पाहिला तर सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा आहेत। मिट्टी में मिल गए वो बादशाह जिन्हें खुद पर गुमान था, मिट्टी में मिल गए वो बादशाह जिन्हें खुद पर गुमान था, वो बत्तर भी नहीं डूबा जिस पर प्रभू श्रीराम का नाम था। आपण पाहिला असेल ज्या वेळेस श्रीलंकेमध्ये जाण्यासाठी तो सेतू उभारला, कॉमेंट्री बॉक्स मध्ये तो स्प्रे नाही आहे। तुम्हाला विनंती करतोय की हा तो स्प्रे या ठिकाणी नसणार आहे याची आम्ही खात्री केली आहे आणि त्याच्यामुळे आपण दुसऱ्या ठिकाणी चेक करा जरा की तो फर्स्ट एड बॉक्स त्या ठिकाणी आहे का। स्पर्धेच्या आपण अंतिम क्षणांकडे वळतोय। या स्पर्धेला शुभारंभ केला गेला कालच्या दिवसामध्ये। सन्माननीय प्रमुख अतिथी आपण पाहिले या सामन्यांसाठी प्रफुल्ल शेटजी पाटील स्वतः संघ मालक आहेत, त्यांचा संघ या ठिकाणी आपण पाहतोय। ज्या पद्धतीने आपण मॅच कडे वळणार आहोत त्याच्या आधी आपण मॅच सुरू करण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतोय। राजा माझा छत्रपती राजा, माझ्या राजाला मंदिराची कधी गरज लागत नाही, त्याला कधी पूजावं लागत नाही, कधी कोणता नवस बोलावा लागत नाही, दुधा तुपाचा अभिषेक देखील करावा लागत नाही, सोन्या चांदीचा साज चढवावा लागत नाही। एवढं असून सुद्धा कोट्यावधी लोकांच्या मनात असलेल्या राजाला विनम्र अभिवादन करून, छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून, गणराचरणी प्रार्थना करून आणि पुन्हा एकदा जय श्रीराम नवमीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी यश मापगावकर समालोचनाकडे वळतोय। पहिली मॅच जर आपण सुरुवातीला पाहिली असेल तर मिहिर इलेव्हन झारखंड सिद्धेश फायटर परूर या संघ दरम्यान कालच्या दिवसामध्ये झाली होती आणि आज आपण अंतिम मॅच पाहतोय ती पाहायला मिळते। एका बाजूला जय शिवशंभो परूर, आपण पाहतो संघ मालक परेश गुंजाल त्यांचा संघ आपण पाहतोय पिंट्या 11 जनमान परूर। मॅच इज ऑन हियर, लेट्स होप द मेगा फायनल इज ऑन हियर। पहिला चेंडू धावफलकावरती येईल, पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज, राईट आर्म अराउंड विकेट। पहिल्या चेंडू वरती आलाय, पहिल्या चेंडू वरती डीप पॉइंट सीमारेषा पार, पहिल्या चेंडू वरती क्लासिकल फटका चौकार। कम ऑन डीजे। स्वागत दाखवलंय या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती येतो शौकार, केलाय कडा प्रहार, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय, राईट आर्म अराउंड विकेट। या ठिकाणी मात्र आपण पाहिलं वीरू नाईक
नाम तो सुना ही होगा. या संघामधील एक हुकमी एक्का आपण पाहतोय. धावफलकावरती आलेला हा चेंडू आपण पाहिला तर जरूर मैदानावरती आपण पाहिला असेल तर या मैदानावरती डॉट पद्धतीचा आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पडल्यानंतर टप्प्यावरती नियंत्रण पाहायला मिळालं. त्यानंतर पूल करायचं होतं आणि मिस अशा पद्धतीने आपण पाहतोय. मिस झालाय वीरू. डबलकावरती अनादर डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेच्या दरम्यान आपण खेळताना पाहतोय. या ठिकाणी आपण पाहतोय कव्हर ला मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप पॉइंटला आणि चेंडू या ठिकाणी फील्ड केला गेलाय का यासाठी चेंडू फील्ड होतोय. आणि धावफलकावरती धावा वाचवल्या गेल्यात. या धावा देखील मैदानावरती आपण पाहतोय. या 2 धावांशी आतापर्यंत 4 चेंडू आलेत आणि गोलंदाजच्या मोर्चावरती आलेला कौस्तुभ एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय. एका बाजूला चांगला फलंदाज जय शिवशंभू परूस संघाचा, दुसऱ्या बाजूला जनमान परूस संघाचा. या ठिकाणी कौस्तुभ एक चांगला गोलंदाज म्हणून उभारण्यात आला. आता मात्र चेंडू पाहिला तर लेगशिक्सच्या बाहेर गेलाय आणि पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय अविनाशजी म्हात्रे गेले 2 दिवस ज्यांनी पंचांची भूमिका या ठिकाणी सांभाळली आहे. त्याबरोबर आपण पाहिलं तर लक्ष्मणजी मल्हार या ठिकाणी पाहायला मिळतात. अतिशय चांगलं या ठिकाणी पंचांची भूमिका त्यांच्या माध्यमातून त्यांनी साकारली. आणि गेल्या दिवसामध्ये किरण भगत, आजच्या दिवसामध्ये सागर पाटील, गेले 2 दिवस चांगलं अंपायरिंग. या ठिकाणी आपण पाहतोय पॅडा स्वीप मारण्याचा प्रयत्न होता. फटका मैदानावरती फसलाय आणि धावफलकावरती येतोय. अनादर डॉट डिलिव्हरी हिअर. धावफलक जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये आलाय बदलाव. 7 धावसंख्येपर्यंत मजल मारले गेले. 7 ऑन स्कोरबुक अशा पद्धतीने आपण धावा पाहतोय. 7 धावा धावफलकावरती बदला गेलात आणि अशा पद्धतीने आपण या मॅच कडे देखील वळतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी बॅटची इनरेज आहे आणि चेंडू लॉंग स्टॉपला धावत पळत सीमा रेषा पार येतोय. नशिबाचा साथ मिळणारा चौकार. कम ऑन डीजे. सर आपण गीत ऐकलं संकेत. सुरुवातीच्या काळामध्ये रेतीवाल्यांना फार डिमांड होती, मात्र त्यानंतर आता मुलींना पाहिजे काय तर बक्कळ बँक बॅलन्स पाहिजे, मुंबईमध्ये एखादा फ्लॅट पाहिजे, एखादी चांगली नोकरी पाहिजे आणि एवढं सगळं असून सुद्धा सोबत आई वडील नको पाहिजेत. हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतोय मी निखिल पडते. आणि मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. त्या म्हणजेच पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा, 1 और 1 11 अशा पद्धतीने चांगली वाटचाल आपण केलेली पाहतोय. जय शिवशंभू परूर आहे. एका बाजूने चांगली गौदड सुरू केली आहे. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेच्या दरम्यान खेळवलं जाईल. ज्या ठिकाणी गोलंदाजी करण्यासाठी आलेला हा गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच साहिल. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल की एक गोलंदाज जो प्रतिस्पर्धी संघामध्ये पाहायला मिळतोय विरूच्या खेम्यामध्ये आहे तो म्हणजे साहिल सुर्वे. काय परफॉर्म केलं होतं. 11 चेंडू 11 धावांवरती 9, 11 धावांवरती 5 विकेट त्यांनी मिळवल्या होत्या. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजच्या मोर्चावरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी करण्यासाठी आलेला साहिल पाटील. साहिल पाटील या स्पर्धेमध्ये तब्बल 11 विकेट्स आहेत पहिल्या चेंडूवरती. आणि त्यानंतर आपण साहिल सुर्वेला देखील पाहतो. एक दोन्ही खेळाडूंमध्ये एक जंग पाहायला मिळेल, कारण एक विकेट टेकिंग कोणाच्या जास्त असतील देखील आपण पाहणार आहोत. हायेस्ट विकेट टेकर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतो साहिल पाटील 11 वरती आहे, साहिल सुर्वे 10 वरती. या ठिकाणी अफलातून क्लासिकल लाजवाब फटका. चेंडू सीमारेषा पार येतोय. चौकार. कमांड डीजे. धावफलकावरती धावा पाहिला आपण. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाजात 16 धावांसंख्येपर्यंत मजल मारली आहे. आपण मॅच कडे वळालो. साहिल पाटील हायेस्ट विकेट टेकर 11 विकेटसह गोलंदाजी करतोय. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय कॉपी बुक स्टाईल वीरेंद्र नाईक. ज्या पद्धतीने आपण वीरूला पाहतोय भारतीय संघामधील वीरू म्हणजे वीरेंद्र सेहवाग आणि या ठिकाणी जय शिवशंभू परूरचा वीरू अगदी जबरदस्त फलंदाजी करतोय. किंबहुना अगदी नावाला साजेशी आणि क्रिकेट मधील त्या बादशाला साजेशी या ठिकाणी फलंदाजी करतोय तो म्हणजेच वीरू नाईक. पुन्हा एकदा साहिल.
या ठिकाणी मात्र इनोव्हेटिव्ह स्ट्रोक, क्या बात आहे, जागा बनवली आणि चेंडूला पाठवलं या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार येतोय दणदणीत चौकार. कमॉन डी. आपण जबरदस्त गीतांचा रचना पेश करतोय, अशामध्ये आगरी कोळी गीत आज डीजे मास्टर वाजवतोय आणि सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम हे देखील अशा माध्यमातून होत आहे. पुन्हा एकदा साईल गोलंदाजच्या मोर्चावरती येतोय पुढचा चेंडू. या ठिकाणी आपण पाहिलं कही पे निगावर कही पे निशाणा, चेंडू जातोय डिप्टरमॅन सीमा रेषा पार आणि येतोय दणदणीत चौकार. वन्स अगेन इट्स अ 4 रन्स. कम ऑन डीजे. पवेलियन जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. डीजे शकताय. शुभमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मित्रांनो, कारण शुभम धसाडे यांनी येता क्षणी कल्पेशला मात्र तंबूचा मार्ग मोकळा करून दिलाय. कल्पेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय प्रफुल्ल तुफे. डावखुऱ्या हाताचा हा फलंदाज, एक अप्रतिम फटकेबाजी करण्यासाठी नावाजलेला, झालखंड गावाला बिलॉंग करणारा असा हा फलंदाज येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडवर. आणि त्याच्या जोडीला दमदार फलंदाजीच्या मूड मध्ये असणारा चौकारांचा बेताज बादशाह वीरेंद्र नाईक वीरू. याच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलंय 30-35 धावा सुद्धा चेस करण्याची क्षमता असणारा एका षटकामागे असा हा फलंदाज मिड विकेटच्या साह्याने चेंडू खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. चांगली फेकी सुद्धा इथे पाहावयास मिळते. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करून सुद्धा गोलंदाजाला मदत करता येते हे निश्चितरित्या आपण मैदानात पाहतोय. एका धावेची भर मात्र धावफलकात पडते. धावफलक येतोय तो 25 धावा. नक्कीच शुभम याने येता क्षणी कल्पेशला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. आता डावखुऱ्या हाताचा फलंदाजाला कशा प्रकारे गोलंदाजी करेल, कारण एक कॉम्बिनेशन असतं डावखुऱ्या आणि
उजव्या हाताच्या फलंदाजांचं नक्कीच आंतरराष्ट्रीय दर्जाचं कॉम्बिनेशन इथे पाहावयास मिळतंय. ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, फायदा उठवण्याचा प्रयत्न, झेलबाद होईल का? क्षेत्ररक्षकानं पुरेपूर प्रयत्न केला, मात्र चेंडू निघून गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. निश्चितरित्या जर पाहायला गेलं तर थर्डमॅनचा अर्धा सर्कल जर पाहायला गेला तर निश्चितरित्या तो घोषित परिक्षेत्र आहे. या परिक्षेत्रामध्ये फील्ड प्लेसमेंट केलेली आहे, एक ॲग्रेसिव्ह या फटक्यांसाठीच केलेली असावी असं म्हणायला हरकत नाहीये. जर पाहायला गेलो तर निश्चितरित्या धावफलकात 2 ची वृद्धी होते, वाढ होते, विस्तारतोय. धावफलक येतोय तो 27 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये शुभम. आता मात्र फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. अंपायरचा कॉल येतोय, हा वाईड चेंडू आहे. क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर वाईड चेंडू नेहमीच वाईट असतो आणि अशा प्रकारच्या चेंडूला नुकसान भरपाई म्हणून 1 धाव दिली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक येतोय तो 28 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शुभम पुन्हा एकदा प्रफुल्ल तुफेसाठी फुल टॉस चेंडू, बॅटची एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल करतोय मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं. निश्चितरित्या या चेंडूवर मोठा प्रहार होणं गरजेचं होतं. नक्कीच आपण बॅटच्या साह्यानं पंच इशारा करतायत. एका धावेची भर मात्र धावफलकात पडते. कुठे नाही काय येत नाही, धाव येणं गरजेचं असणार आहे, कारण हा सामना आहे फायनलचा. या सामन्याचा वेळ क्रेज नक्कीच असणार आहे. मोठे फटके थांबलेले आहेत गोलंदाज शुभम याच्या गोलंदाजीवर. एका धावेची भर, 29 धावा धावफलकावर येत आहेत. 29 धावांवर शिवशंभो परूर संघ. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, पंचांकडे वाईडचा अपील केला, अपील मात्र फेटाळून लावलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. मित्रांनो, एक रणनीती आखलेली असते, एक प्लॅन आखलेला असतो. त्या प्लॅन नुसार गोलंदाजी करत असताना गोलंदाज शुभम धसाडे, उंचपुरा खेळाडू, 25 नंबरची जर्सी परिधान केलेला, एक 30-35 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. खोला आड टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. कार्पेटच्या साह्याने आपण पाहू शकता चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहाव्यास मिळतंय, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. 2 धावा गोळा करण्यात आतापर्यंत तरी यश येतंय. निश्चित आपण जर पाहायला गेलो षटकाच्या सांगतेनंतर धावफलक आहे तो 31 धावा. यश पाहायला गेलं तर 2 षटकांमागे 24 धावा होत्या. तदनंतर येता क्षणी एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय शुभम धसाडेने. नंतर कुठेतरी धावगतीला पूर्ण विराम मिळालेला असं वाटतोय, कुठेतरी मंदावलेली वाटते. अशा या मैदानात बॅटिंग पिचेस मध्ये कम से कम 80 धावा धावफलकावर लागणं एक सेफ टोटल असणार आहे. मात्र बंटी पाटील मैदानात आहे तोपर्यंत सेफ टोटल शोधणं भल्या भल्यांना पाणी पाजणारा असतं. जर पाहायला गेलं तर कालच्या दिवसात हर्षल पाटील यानं निश्चितरित्या 50 लगावली होती. तदनंतर आजच्या दिवसाची 50 ही आतिश पाटील याच्या बॅट मधून आलेली आपण पाहतोय. नॉट आउट 53 धावांवर हर्षल यानं खेळ केला होता आणि आजच्या दिवसाला आतिश पाटील यानं 59 धावांचा खेळ नाबाद केलेला आपण पाहतोय. म्हणजे फलंदाजी आहे. समोरील संघास पुढील संघास समोर सुद्धा फलंदाजी आहे, फलंदाज आहेत. मात्र हुकमी एक्का, ताज का पत्ता आतिश पाटील जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत निश्चितरित्या 100 सुद्धा चेस करू शकतात. मात्र गोलंदाजांची सुद्धा कसोटी जिद्द नक्कीच पणाला लागणार आहे. 17 नंबरची जर्सी परिधान केलेला 11 विकेटचा मानकरी साहिल येतोय गोलंदाजीसाठी. ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 8 ते 10-12 पावलांचा रनअप घेऊन चांगला फटका इथे पाहावयास मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला चकवून सीमा रेखा पार. SIT चौकार. कम ऑन डीजे. नाद हा नक्कीच चांगला असतो, पण तो किती प्रमाणात आहे आणि कुठल्या गोष्टीचा आहे हे सुद्धा मायने रखतं.
निश्चितरित्या जर पाहायला गेलो तर ओ शेठ जे क्रिकेटचं वेड आहे त्याच्या माध्यमातून हे आयोजन केलं, एक दिग्गज आयोजन आपण पाहतोय. परूर पंचायत क्रिकेट लीग 2022 वर्ष पहिले या सामन्यातील फायनलचा आणि अंतिम सामना आणि त्याचा थरार आपण YouTube लाईव्ह मध्ये पाहतोय. निश्चितरित्या 2 दिवस अथक परिश्रम घेत आहेत YouTube लाईव्हचे आमचे दोन्ही YouTube मास्टर, त्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. आजच्या दिवसात सर्वश्रेष्ठ कामगिरी त्यांच्या माध्यमातून आणि एक थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. रोहन पाटील आणि अजयजी घरत हे युट्यूबर आपल्याला लाभलेले आहे, तर नक्कीच आपण पाहतोय. वीरेंद्र साठी एक आक्रमक फील्ड प्लेसमेंट एरणकर अजयजी एरणकर आपण इथे पाहतोय युट्यूबरच्या माध्यमातून. नक्कीच त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. जर फील्ड प्लेसमेंट पाहायला गेलो तर मिडॉन तैनात आहे, लॉंग ऑफ तैनात आहे, काऊ कॉर्नर तैनात आहे. चांगला चेंडू, रनआउटचा मौका, आली संधी, हुकली संधी. साहिल मात्र काहीसा आपल्या या परफॉर्मन्सवर नाराज असणार आहे, कारण विकेट्सचा चान्स होता. प्रत्येक विकेट ही महत्वाची असणार आहे, कारण ही विकेट होती निश्चितरित्या प्रफुल्ल तुपेची. रनआउटचा चान्स मोका मात्र हुकलाय. इथे येणारा हाफ चान्स सुद्धा फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावा लागणार आहे, कारण हा सामना आहे फायनलचा. खोलात टाकण्याचा प्रयत्न, या प्रयत्नात मात्र वीरेंद्रला धरून ठेवलंय, आखडून ठेवलंय, जखडून ठेवलंय साखळ दंडामध्ये. निश्चितरित्या इथून स्टेप आउट करणं, कुठेतरी शफल होऊन शॉट खेळणं, निश्चितरित्या त्याच्यावर प्रेशर क्रिएट झालं असणार. धावफलक आहे 36 धावा. चांगला चेंडू, पुन्हा एकदा अचूक टप्पा, भेदक मारा, उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन इथे होतंय. नक्कीच वीरेंद्रला सुद्धा, एक आक्रमक फलंदाजाला सुद्धा बांधून ठेवण्याचं काम या साहिलच्या माध्यमातून केलं जातंय. साहिल पाटील जर पाहायला गेलं तर नक्कीच जांभूळपाडा संघाला बिलॉंग करतो, जांभूळपाड गावचा रहिवासी सुद्धा, कारण लीग आहे पंचायतची. निश्चितरित्या पर्व पहिले जरी असले तरी कित्येक जणांना ओढून आणणार हे पर्व आहे. एक दिग्गज आयोजन, त्या दिग्गज आयोजनामध्ये खेळ सुद्धा अशा प्रकारे बहरतोय मित्रांनो की सगळ्यांना मंत्रमुग्ध करून सोडेल. नक्कीच फील्ड प्लेसमेंट मध्ये बदलाव केला जातोय. मिड ऑफ, मिड ऑन, काऊ कॉर्नर, मिड विकेट, डीप फाईन लेग, तसेच थर्ड मॅन सुद्धा क्रिएट केला जातोय. पुढला चेंडू साहिल, चांगला चेंडू, खोलात टाकण्याचा प्रयत्न. मित्रांनो, एक पाहायला गेलं तर वैशिष्ट्य आहे, प्रत्येक चेंडू हा एकाच टप्प्यावर. जसं पाहायला गेलो तर आंतरराष्ट्रीय दर्जाचा गोलंदाज श्रीलंकेचा लसित मलिंगा आणि आपला आंतरराष्ट्रीय दर्जाचा इंडियन गोलंदाज भारताचा गोलंदाज जसप्रीत बुमराह, एक व्हेरिएशन यॉर्कर किंग का म्हटलं जातं, एक साम्राज्य त्यांनी उभं केलंय आपल्या जिद्दीनं, आपल्या मेहनतीनं. यॉर्कर कसा असावा किंवा चेंडू कसा असावा याची जातीवंत उदाहरणे आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतोय. त्याचाच प्रत्येक कुठेतरी या मैदानात आपण साहिलच्या माध्यमातून पाहतोय. 6 चेंडू टाकले, त्यातील 4 चेंडू तर त्याने यॉर्क टाकले, एक वाईड यॉर्कर आणि 3 यॉर्कर. निश्चितरित्या याची पुढील समालोचनासाठी आमंत्रित करतोय निखिलजी पडते यांना. थैंक यू संकेत जी कौले, थैंक यू यश मपगांवकर. मैं निखिल पढ़ते फिर एक बार लेके चलता हूँ अभी सभी को. फाइनल का ये मुकाबला कड़ा संघर्ष जारी है. पिंटिया 11 पुरस्कृत के बनाम जय हनुमान परूर और जय शिवशंभो परूर के बीच में. आज मुश्किल है, कल थोड़ा बेहतर होगा. आज मुश्किल है, कल थोड़ा बेहतर होगा. बस उम्मीद मत छोड़ना दोस्तों, भविष्य जरूर बेहतर होगा. तो फिर एक बार मैं लेके चलता हूँ. गेंदबाजी की मोर्चे पे है शुभम, अपने नेजी दूसरा और टीम के नीचे 5वां ओवर लेके आए हैं शुभम. स्ट्राइक एंड पे दिखाई दे रहे हैं वीरू, अपनी ओपनिंग की साझेदारी में आए थे. नॉन स्ट्राइक एंड पे है बल्लेबाज
प्रफुल्ल, शुभम दौड़ पड़े शुभम की ये गेंद वीरू के लिए। ये गेंद जरूर घुस के खेलने का जरूर प्रयास किया था, लॉन्ग लेग के क्षेत्र में गेंद जाती हुई है, दौड़ा के एक रन तो पूरा किया, दूसरी रन के लिए कोशिश तो जरूर की थी और दूसरी रन के लिए पूरा किया दौड़ के। तो स्कोर में 2 रन का इजाफा, स्कोर जा पहुंचा है 41 रन। 41 स्कोर बोर्ड पे लग चुके हैं दोस्तों। शुभम की अच्छी गेंदबाजी जरूर जारी है, मांडवा एंड से गेंदबाजी कर रहे हैं तेज तर्रार गेंदबाज शुभम। एक लंबा रन अप है, शुभम दौड़ पड़े वीरू के लिए। अगली गेंद शुभम की, जरूर रिवर्स खेलने का जरूर प्रयास किया था वो गेंद के नीचे शुभम, और शुभम की एक खूबसूरत कैच और वीरू का एक बड़ी मछली जाल में। कमाल हार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। कोशिश तो जरूर कर रहे हैं अपनी गेंदबाजी से शुभम, जिधर अच्छी खासी गेंदबाजी जारी है शुभम की ओर से। जय शिव शंभू परुलपाड़ा के बल्लेबाज झगड़ रहे अपने फॉर्म से, एक भी बड़ा स्ट्रोक खेलने का चांस नहीं दे रहे हैं। अभी स्ट्राइक एंड पे रहेंगे प्रफुल्ल, नए बल्लेबाज साहिल नॉन स्ट्राइक एंड पे रहेंगे। बाएं हाथ के बल्लेबाज प्रफुल्ल सामना करेंगे शुभम का। राइट आर्म राउंडी विकेट गेंदबाजी का मोर्चा संभाल रहे हैं शुभम। मांडवा एंड से शुभम दौड़ पड़े प्रफुल्ल के लिए। ये गेंद जरूर दोस्तों टप्पा गिरने के बाद आसमान तो दिखा है पर लंबाई कम और ऊंचाई ज्यादा शुभम के लिए। ये दूसरी विकेट। कम ऑन डीजे। जरूर सक्सेस की ये एक बात है, सक्सेस की एक बात होती है दोस्तों, कोशिश करने वालों को वो फिदा होती है। तो जरूर दोस्तों कोशिश तो कर रहे हैं, कामयाबी भी मिल रही है गेंदबाजों को। शुभम की अच्छी जादूहीन गेंदबाजी जारी है। अभी खेल रहेगा शुभम टू शुभम। स्ट्राइक एंड पे बल्लेबाज रहेंगे शिव शंभू परूर के शुभम और गेंदबाजी की मोर्चे पे रहेंगे पिंट्या पुरस्कृत 11 जय हनुमान परूर के शुभम। मांडवा एंड से गेंदबाजी जरूर दोस्तों जारी है शुभम की। राइट आर्म ओवर द विकेट का मारा शुभम का जारी है। एक लंबा रन अप, शुभम दौड़ पड़े शुभम के लिए। ये गेंद ब्लॉकल गेंद की थी जरूर दोस्तों, लॉन्ग लेग के क्षेत्र में ये खेली हुई जरूर उधर थोड़ी सी मिसफील्ड होती हुई, पर एक रन पे ही संतुष्ट होना पड़ा और अपने साथी बल्लेबाज प्रफुल्ल को खेलने का जरूर मौका दिया था, पर अभी ओवर समाप्त होती हुई स्कोर जा पहुंचा है 42 रन 42 रन्स। आखिरी ओवर आना बाकी है, आखिरी 6 गेंदें आना शेष है। क्या कर सकते हैं शिव शंभू परूर टीम के बल्लेबाज, या पूरी तरीके से जकड़ के रखते हैं पिंट्या 11 पुरस्कृत जय हनुमान परूर के गेंदबाज। आने वाला जरूर समय ही बताएगा। तेज तर्रार गेंदबाजी, जादूहीन गेंदबाजी जरूर दोस्तों जारी है पिंट्या 11 जय हनुमान परूर टीम के पास से, जिधर कुल कैप्टन बंटी विकेट के पीछे खड़े हैं। नए गेंदबाज का ये पहला गेंद खेल दिया शुभम ने, लॉन्ग ऑफ की क्षेत्र में जरूर दौड़ा के 1 रन पूरा किया। दूसरे रन के लिए कोशिश और कोशिश में कामयाबी मिलती हुई 2 रन पूरा किया। 2 रन के साथ स्कोर में 2 रन का इजाफा, स्कोर जा पहुंचा है 44 रन 44 रन।
जरूर रिवर्स स्वीप का ये कोशिश की थी शुभम ने, पर असफल रहे थे। बिंदी गेंद जाती हुई आखिरी ओवर है, सोच समझ के खेलना होगा जरूर शुभम को। साहिल स्ट्राइक एंड पे, साहिल ने उठा के खेला, आसमान दिखाया और गेंद जाती हुई 6 रन के लिए। कम ऑन डीजे। रन के ऊपर अपने टीम का ये हाफ सेंचुरी लगवाते हुए शिव शंभू परहुर टीम। खूबसूरत बल्लेबाजी एक तरफ से, खूबसूरत गेंदबाजी भी जारी है। बंटी की एक अच्छी कप्तानी। खूबसूरत स्ट्रोक खेला था साहिल ने, डिप बैकवर्ड लेग के ऊपर से। एक रन दौड़ा के पूरा किया और दूसरे रन के लिए जरूर कोशिश तो कर रहे, झगड़ रहे और कोशिश में कामयाबी मिलती हुई। जानकार प्रेक्षकों ने तालियां बजा के जरूर स्वागत किया साहिल का, क्योंकि वो जानते हैं कि एक एक रन कितनी कीमती है स्कोर बोर्ड के ऊपर लगवाने की। साहिल भी बड़े बल्लेबाज है, अच्छी खासी बल्लेबाजी के लिए जानते हैं। और ये क्या खूबसूरत नजाकत भरा हुआ और उतनी अच्छी कैच, क्या खूबसूरत कैच शुभम की ओर से। कम ऑन डीजे। तो 52 रन बना है, 53 रन की दरकार है ये मैच जीतने के लिए। पिंटिया 11 पुरस्कृत जय हनुमान परहूर को। जब तक पिंटिया 11 पुरस्कृत जय हनुमान परहूर के बल्लेबाज ग्राउंड में आएंगे, जब तक जय शिव शंभू परहूर के गेंदबाज आएंगे, तब तक फिर एक बार में निखिल पड़ते ले चलता हूं मेरे साथी समालोचक यश मापगांवकर जी के पास। थैंक यू। धन्यवाद निखिल। आपण मॅच मध्ये पाहिलं 53 धावांचं आव्हान उभारलंय। 6 षटकांमध्ये 53 धावा करण्यासाठी या ठिकाणी 2 षटकांचा बॅटिंग पॉवर प्ले आहे आणि त्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतील, कारण 53 धावा चेस करत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये
बॅटिंग पॉवर प्ले सुरू केला जातो आणि तदनंतर मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं असेल त्याच्यामध्ये बॅटिंग पॉवर प्ले असणार आहे आणि फलंदाजांना सुवर्ण संधी असते की या ठिकाणी हात खोलण्याची, पण त्याच वेळेस गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा तितकाच क्वालिटी गोलंदाज पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे जे द्वंद्वयुद्ध मैदानावरती पाहायला मिळेल, जे शीतयुद्ध मैदानावरती रंगेल, जो रणसंग्राम आपण मैदानावरती पाहतोय, जो महासंग्राम आपण क्रिकेट PPCL 2022 इट्स अ बिग टुर्नामेंट जसं आयोजन केलं गेलं सन्मान्य ग्रामपंचायत परूरचे सरपंच साहेब प्रभू शेटजी पाटील यांच्या माध्यमातून हे आयोजन पाहतोय आणि चार चांद लावले डीजे मास्टर सुमित पाटील आणि त्याबरोबरने जो डीजे आपण पाहतोय त्या डीजेचं देखील कौतुक आहे। त्याबरोबर यूट्यूब मास्टर आपण पाहतोय, जे 2 यूट्यूब मास्टर जीवाचं रान करतात आणि स्पर्धा ज्यांच्या डोळ्याने आपण पाहतोय यूट्यूब लाईव्ह teamscricket.in त्याचे मालक आहेत स्वतः कौस्तुभ पाटील। अलिबाग तालुक्यामधील एक चांगलं चॅनल आपण पाहू शकताय। घर बसल्या क्रिकेट या रखरखीत उन्हामध्ये जर तुम्हाला घरी बसून पाहायचं असेल तर तुम्ही यानंतर प्रत्येक स्पर्धा teamscricket.in सबस्क्राईब करून पाहू शकता आणि त्यामुळे आपण मॅचकडे वळण्याआधी या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। त्याबरोबर समालोचक म्हणून आज निखिल पडत्या जॉईन झाला। गेले 2 दिवस आपण ज्याला ऐकतोय तो म्हणजेच संकेत कवळे आणि मियश मापगावकर आपणा सर्वांचं इथे जमलेला तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा परूर पंचायत क्रिकेट लीग 2022 च्या टुर्नामेंट मध्ये पर्व पहिले या सर्वांचं स्वागत करतोय। पूर्वार्ध संपलं, पूर्वार्धाचा खेळ मैदानावरती झाला आणि त्याच्यामध्ये 53 धावा या मैदानावरती निश्चितपणे लावायच्या आहेत। त्यानंतर आपण उत्तरार्धाकडे वळतोय। The mega final of this tournament, the big match is on here, the best versus best. एका बाजूला आपण पाहिलं तर पिंट्या इलेवन पुरस्कृत जनमान परूर, दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय जय शिवशंभू परूर। दोन्ही संघ पाहिले तर परूर हा शब्द कॉमन आहे आणि दोन्ही संघ जर आपण पाहिले तर या ठिकाणी त्यांनी क्वालिफाय केले फर्स्ट अँड सेकंड प्राइज साठी। मात्र लढतीमध्ये कोणाला मिळणार या ठिकाणी विजय आणि कोणाला या ठिकाणी पत्करावे लागेल हार, कोणाला द्वितीय क्रमांकावरती या ठिकाणी आपलं स्थान निश्चित करावं लागेल, किंबहुना या स्पर्धेमध्ये कोणाला मिळेल ती ट्रॉफी लिफ्ट करण्याचा मान, जी PPCL 2022 ची एक भव्य दिव्य अशी ट्रॉफी आहे आणि त्याबरोबरीने एक शान आणि मान हा सन्मान कोणाला मिळेल येणाऱ्या काही क्षणांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सलामीची जोडी आपण मैदानावरती पाहतोय आतिश पाटील आणि त्याबरोबरीने आलेला फलंदाज आपण मैदानावरती पाहतोय तो म्हणजे साहिल। छत्तीस चेंडूवरती करायचे आहेत 53 धावा 36। आपण जर चेंडू पाहिले तर 36 आहेत आणि धावा जर पाहिले तर 53 आहेत। चेंडू मैदानावरती द्यायचा आहे विनंती करतोय आयोजक। ऑफिशियल पंच आपण पाहतोय अविनाशजी म्हात्रे, उपपंचांच्या भूमिकेमध्ये लक्ष्मणजी मल्हार आणि अतिशय चांगलं अंपायरिंग हे त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। क्रिकेटची भन्नाट आवड आणि खूप लांब षटकार त्या काळामध्ये जर कोण मारत असेल तर ते सन्मान्य मल्हार साहेब आपण पाहतोय क्रीजवरती लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात आणि काम अँड कूल अंपायर आपल्या पूर्ण पंचकृषी मधील जर आपण पाहिले तर अविनाशजी म्हात्रे, त्याबरोबर सागर पाटील, त्यानंतर मनोज पाटील आणि त्यानंतर आपण किरण भगत यांचं देखील नाव आदराने घेतोय। मॅच इज ऑन हियर, लेट्स प्ले, लेट्स बिगिन। सेकंड इनिंगचा पहिला चेंडू गोलंदाजी करण्यासाठी साहिल सुर्वे मैदानावरती येतोय। पहिला चेंडू आपण पाहिला या ठिकाणी आउटसाइड ऑफ द ऑफस्टच्या बाहेर गेला। पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचवतोय यासाठी दिसताना वाईट डबलकावरती आपण पाहिलं फलंदाजी करण्यासाठी साहिल पाटील, गोलंदाजी करण्यासाठी आपण साहिल सुर्वेला पाहतोय। पहिल्या चेंडूवरती आले अतिरिक्त धाव। त्यानंतर मात्र आपण पाहिलं की डिफेन्सिव्ह पद्धतीने या चेंडूवरती केवळ बॅट ठेवली आणि त्यानंतर आपण पाहिलं चांगल्या चेंडूला सन्मान देताना देखील पाहायला मिळाला। एका बाजूला नॉनस्ट्राइक एंडवरती आपण बंटीला पाहतोय। आजच्या दिवसामध्ये 59 डावांची नाबाद खेळी गेल्या मॅच मध्ये त्याने केली आहे।
या ठिकाणी मात्र आपण पाहिलंय चेंज ऑफ द अँगल, ज्या पद्धतीने पडल्यानंतर चेंडूने दिशा आणि फलंदाची दशा देखील बदलली आहे. फलंदाजाला एका जागेवरती उभं ठेवून चारी मुंड्या छेद करणारा हा चेंडू आपण पाहतोय. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय आणि त्यानंतर मात्र चेंडू कट झाल्यानंतर फलंदाज मात्र एका जागेवरती नो फुटवर्क अशा पद्धतीने पदतालित्याचा वापर या ठिकाणी करत नाहीये. डबल कावरती आलाय पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू. या ठिकाणी मात्र चेंडूला खेळलाय आणि चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. जे क्षेत्र आपण पाहतोय डावकुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी डीप स्क्वेअर लेग आहे. त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल केवळ म्हणजेच 2 धावा. धावफलकावरती आपण पाहिलं तर 3 धावांपर्यंत मजल मारली आहे. 53 धावांचं टार्गेट आहे. 53 रन बनाने पडेंगे इस ट्रॉफी को लिफ्ट करने के लिए. बहुत अच्छा मैच है निखिल. ज्या पद्धतीने आपण धावा देखील पाहिल्यात आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती आला साहिल सुर्वे पुन्हा एकदा. फुल टॉस चेंडू आमंत्रण दिलाय, आमंत्रण स्वीकारलंय आणि चेंडूला भिरकावून दिलंय. या ठिकाणी आपण पाहिलं क्षेत्ररक्षण जरूर चांगलं होतंय आणि डिसिजन वेट फॉर डिसिजन. यस इट इज, इट्स अ 6. डीप स्क्वेअर लेग रिजनला आपण पाहिलंय फटका असरदार, फटका पॉवरफुल. कम ऑन डीज, इट्स अ डीप स्क्वेअर बाउंड लाईनच्या वरून आणखीन एक खडा प्रहार. कमान डीज. बेस्ट वर्सेस बेस्ट. प्रत्येक संघामधील हुकमी एक्का आपण मैदानावरती पाहतोय. एका बाजूला बंटी पाटील त्यांच्या संघाचा हुकमी एक्का आहे, दुसऱ्या बाजूला वीरेंद्र नाईक त्याचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण पूर्ण टुर्नामेंट मध्ये पाहिला. पहिला चेंडू या ठिकाणी चेंडू फरार झालाय. काऊ कॉर्नर सीमारेषा पार येतोय. 1 बाउन्स चौकार. कमांड इज चान्स होता संकेत, मात्र मैदानावरती हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावा लागेल कारण इट्स अ मेगा फायनल. आपण पुन्हा एकदा बोलतोय मैदानाच्या रेषेने. गोलंदाज वीरू या ठिकाणी आपण पाहतोय लेट कट जरूर मैदानावरती पाहायला मिळाला. चेंडू थर्डमॅनला फील्ड केला जाते तोपर्यंत धावफलकावरती धाव देखील पाहायला मिळाली आणि त्या अनुषंगाने धावफलकावरती 20 धावा लागल्यात. एका बाजूने आतिश पाटील, दुसऱ्या बाजूला वीरेंद्र नाईक. या ठिकाणी मैदानावरती युद्ध रंगलाय.
दोन्ही संघ पाहिले पिंट्या इलेवन पुरस्कृत जयमान परूर परेश गुंजाल यांनी पुरस्कृत केला संघ आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं संघ मालक प्रफुल्ल शेटजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण संघ पाहतोय तो म्हणजेच एका बाजूला जय शिवशंभू परूर. पुन्हा एकदा आपण पाहतो रणनीती काय असेल, रणनीती असल्यानंतर एक्झिक्युशन कशा पद्धतीचं पाहायला मिळेल हे सर्व एक्झिक्युशन आपण मैदानावरती पाहणार आहोत. आणि त्याबरोबरने आपण मैदानावरती देखील वळतोय त्यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मैदानावरती येतोय वीरू नाईक. चांगला फटका अगदी समोर खेळतोय, चेंडू येतोय लॉंगॉनला, वाईडिश लॉंगॉन क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. धावफलकावरती आपण पाहिलं स्ट्राईक रोटेट केली गेली आहे. आतापर्यंत 3 चेंडू धावफलकावरती आले, 3 चेंडूंवरती 6 धावा देखील अर्जित केल्या गेल्यात आणि मॅच मध्ये आपण पाहिलं वळालो आणि त्यानंतर आता मात्र धावफलकावरती येणारा धावा असतील त्या देखील आपण पाहतोय. 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आपण पाहतोय. 21 ऑन स्कोर बुक. या ठिकाणी झेल होण्याची संधी सोडली आहे. असाच एक झेल गेल्या सामन्यामध्ये सुटला होता आणि त्यानंतर बंटी मैदानावरती अगदी सुसाट बॅट करत सुटला होता. अगदी आपण पाहिलं या ठिकाणी स्लॉग स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला होता, पोझिशन मध्ये आला होता आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं धावफलकावरती ह्या चेंडूवरती फटका खेळत असताना थोडासा दुखापतग्रस्त देखील पाहायला मिळतो. बंटी आतापर्यंत धावफलकावरती चेंडू आपण पाहिले तर 22 धावा धावफलकावरती आल्यात. या ठिकाणी आपण पाहतोय वाईट चेंडू धावफलकावरती आलाय, पडल्यानंतर चेंडू लेगशिक्षा बाहेर. ओ शेट जरा बाहेर जा, विनंती करतो. या ठिकाणी जर आयोजक असतील तर त्यांना ओ शेट जरा बाहेर जा, प्रेमाची विनंती आहे. आपण पुन्हा एकदा मॅच कडे वळतोय. या ठिकाणी इलिव्हेशनची कमी आणि या सिडीज ब्रेक थ्रू मिळवलाय, फलंदाज बाद झालाय साहिल. या ठिकाणी मोठी विकेट, मोठा गडी गारत. कमॉन डीज आहे. आणि अतिशय बुलंद आणि पहाडी आवाज आपण ऐकतोय तो म्हणजे मिका सिंग याचा. धन्यवाद डीजे मास्टर सुमित. धावफलकावरती आपण पाहिलं तर चेंडू मैदानावरती आला आणि त्यानंतर थोडीशी घाई आणि संकटात नाही. आपण हे चित्र ऐकलंय बऱ्याचदा आणि हे चित्र मैदानावरती पाहायला मिळालं असतं आणि धावफलकावरती लालसेपोटी काही गोष्टी केल्या गेल्या तर तुम्हाला भोगावं लागेल, ते म्हणजे केवळ नुकसान. 2 षटकानंतर धावफलकावरती 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 23 धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर येणाऱ्या 24 चेंडूवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर कराव्या लागतील अजूनही 30 धावा. 53 रन्स रिक्वायर्ड असं आपण समीकरण पाहतोय. आणि पुन्हा एकदा मी मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय या मेगा पॅनलचं समायोजन करण्यासाठी पुढील 2 षटकांसाठी संकेत कवळे, मान फ्रॉम वैरोळे. ओव्हर टू यू. थँक्यू यश मापगावकर. आपण पाहतोय मेगा फायनलचा हा 440 वोल्टचा हा सामना. निश्चितरित्या जर पाहायला गेलो तर जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता आणि त्या 53 धावा मिळवत असताना, कमवत असताना करावी लागणारी कश्मकश, करावी लागणारी मेहनत. निश्चितरित्या जर पाहायला गेलो तर पिंट्या 11, पिंट्या गुंजाळ पुरस्कृत जय हनुमान परूर विरुद्ध शिवशंभो
परूर यांच्यामध्ये हा मेगा फायनलचा सामना रंगतोय. निश्चितरित्या या सामन्यामध्ये कोण बाजी किंवा कोण कोणावर हवी होईल हे नक्कीच आपण सांगू शकत नाहीये, कारण अजून सुद्धा मैदानात चुरस निर्माण झालेली आपण पाहतोय. गोलंदाज फलंदाज यांच्यावर निश्चितरित्या प्रेशर असणार आहे आणि इथे मात्र वापरला जातोय वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन तिसरं षटक घेऊन साहिल येतोय. साहिल मात्र भरकटतोय टप्प्यापासून. पहिलाच चेंडू थोडासा वाईड टाकला जातोय आणि वाईड चेंडू +1 अशा 2 धावांची धावफलकात भर पडते. धावफलक येतोय तो साहिलच्या या 2 धावांमुळे 25 धावा. निश्चितरित्या 21 धावांची आता मात्र आवश्यकता असणार आहे. 18 चेंडू आणि 28 धावा. चुकीची दुरुस्ती. 18 चेंडू 24 चेंडू 28 धावा. नक्कीच मोठा फटका आलाय. अशा प्रकारची गोलंदाजी झाली तर 24 चेंडूंच्या अगोदरच सामना निश्चितरित्या उलगवून टाकेल, उरकून टाकेल, यात कोणतीही शंका नाही. कारण आजचा दिवस आतिश पाटील आतिशी पारी खेळतोय. जर पाहायला गेलो तर या फटक्यावर हे संगीत वाजवलंय. निश्चितरित्या या वीरप्पनच्या जीवनावर आधारित हा चित्रपट म्हणावा लागेल. नक्कीच फटका फसलेला होता, कुठेतरी बीट केलेला होता. रनआउटचा मौका, संधी आले, डायरेक्ट हिट, चान्स मात्र घेतला गेला. पंचांनी अपील फेटाळून लावलाय आणि बंटीचा जीव पुन्हा एकदा भांड्यात पडलाय असं म्हणावं लागेल. या धावेची गरज होती का? निश्चितरित्या कुठेतरी फेरविचार करावा लागणार आहे, कारण अशा आत्मघातकी धावा निश्चितरित्या आपल्याला सामन्याला दूर घेऊन जातील. जोपर्यंत बंटी मैदानात आहे तोपर्यंत कुठेतरी नो टेन्शन अशी भूमिका असणार आहे. पुढील चेंडू, चांगला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, झेल होईल का? नक्कीच झेल. चांगला प्रयत्न केला गेला आणि या प्रयत्नात मात्र असफल ठरतोय. कुठेतरी लकी चॅम्प म्हणून ठरलं जातंय. बंटीला टार्गेट केलं जातंय. बंटीची विकेट प्रत्येक वेळेला महत्वाची संबोधली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक आकार घेतोय, धावफलक येतोय तो 33 धावा. निश्चितरित्या 1 विकेट आणि संघाचे पुन्हा कमबॅक म्हणावं लागेल. कुठेतरी बंटीला टार्गेट करण्याचा प्रयत्न गोलंदाजाकडून केला जाईल. पुढला चेंडू साहिलच्या माध्यमातून, चांगला चेंडू, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर उसाळी घेतोय. चांगली फेकी सुद्धा पाहावयास मिळते. तद्मात्र इथे पाहायला गेलो तर ओव्हर थ्रो होतोय. ओव्हर थ्रोच्या माध्यमातून 1 अतिरिक्त धाव सुद्धा मिळते आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक आकार घेतोय. धावफलक आहे तो 35 धावा. 2 चेंडू येणं अद्याप बाकी. आपण पाहतोय मैदानात 35 धावा धावफलकावर येत आहेत. पुढला चेंडू साहिल. आता मात्र चांगला चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. अपील मात्र फेटाळून लावलाय. दरम्यान लेग बायच्या माध्यमातून एका धावेची भर धावफलकात पडलेली आपण इथे पाहतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक आकार घेतोय. धावफलक येतोय तो 36 धावा. नक्कीच आजच्या दिवसाचा विजेता किंवा या टुर्नामेंटचा विजेता कोण होणार हे येणारे काही चेंडू सांगून जातील. निशांत म्हात्रे याच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. आला मौका, दिला ठोका. बैल मुझे मार. कम ऑन डीजे. नक्कीच जर आपण पाहायला गेलो तर धावफलकात 6ची वृद्धी होताना आपण पाहतोय. धावफलक आहे तो 42 धावा आणि या टुर्नामेंटचे 6 जर पाहायला गेलो तर कम से कम 75+ सिक्सेस आहेत आणि 113
युट्यूबर कडून माहिती येते 87 या टुर्नामेंट्स मध्ये लागलेत आणि 120 चौकार लागलेत. काय खेळ होतय, काय खेळाचं प्रदर्शन केलं जातंय हे नक्कीच अविश्वसनीय असणार आहे. कारण पहिलं जर पाहायला गेलो तर 50 ओव्हरींचं क्रिकेट असायचं, तदनंतर T20 आली, नंतर 10 ओव्हर आलं आणि आता आणखीन क्रिकेट फास्ट व्हायला लागलंय. जर पाहायला गेलो तर अलिबाग टेनिस क्रिकेट असो किंवा रायगड टेनिस क्रिकेट असो, त्याच्यामध्ये सुद्धा 3-4 गट केले जातात. ग्रामीण, शहरी, व्यावसायिक अशा प्रकारचे गट करून प्रत्येक खेळाडूला कुठेतरी वाव संधी देण्याचा प्रयत्न केला जातो. या दरम्यान पनवेल आवश्यक असतील त्या धावा निश्चितरित्या आपण जर पाहायला गेलो तर 11 धावांची आवश्यकता. निश्चितरित्या चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, नवीन षटक चालू होते. आपण जर पाहायला गेलो तर 18 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. नक्कीच गोलंदाजीसाठी येतोय वीरू. चांगला चेंडू, नक्कीच कमबॅक करणं वीरूला माहित आहे. काय स्ट्रेंथ वापरले, नक्कीच बंटीला बीट करण्यात यश आलंय. जर इथे एखादा ब्रेक थ्रू मिळवून दिला तर नक्कीच कमबॅकिंग गोलंदाजी इथे होईल. आतापर्यंत जर पाहायला गेलं निश्चितरित्या एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन वीरूच्या माध्यमातून झालंय. ऑलराऊंडर परफॉर्मन्स इथे पाहावयास मिळालाय आणि बंटी सुद्धा त्याला सन्मान देताना पाहावयास मिळतोय. दरम्यान मिड ऑफ लॉंग ऑफच्या दिशेनं चेंडू इथे तटावला गेला. एका धावेची भर धावफलकात येते. धावफलक आहे तो 43 धावा. नाममात्र 10 धावांची आवश्यकता इथे भासणार आहे. मित्रांनो, आयुष्य असो किंवा खेळ असो, कधी कुणाला कमीच लेखू नका. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक चांगली फेकी, एका धावेला 2 धाव्यात कन्वर्ट करण्याचं काम बंटी पाटीलच्या माध्यमातून होत आहे आणि 2 धावांच्या मदतीने धावफलक आकार घेतो. एका धावेच्या मदतीने धावफलक आकार घेतोय. धावफलक आहे तो 44 धावा. चांगला चेंडू आलाय, मोका कॅच केला जाईल का? मोठा मासा जाळ्यात फसलाय. बंटी पाटील बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. नक्कीच जर आपण पाहायला गेलो तर 9 धावांची आवश्यकता असताना 9 धावांची आवश्यकता असताना हा बंटीचा विकेट नक्कीच कुठेतरी खेळाला वेगळं वळण मिळेल का? वीरूच्या गोलंदाजीने अप्रतिम गोलंदाजी इथे पाहावयास मिळते. वीरूने जो प्लॅन आखला होता त्यात कुठेतरी देर आहे, दुरुस्त आहे, लेकिन आहे तो जरूर असंच म्हणावं लागेल. वीरूने जी आक्रमक पवित्रा घेतला होता बंटी पाटीलच्या माध्यमातून, बंटी पाटीलवर कुठेतरी अटॅकिंग फिल्डिंग सजवत होता आणि त्याला काऊ कॉर्नरच्या दिशेने झेलबाद करून एक मोठा मासा आपल्या जाळ्यात फसवलाय. दरम्यान 9 धावांची आवश्यकता असताना फलंदाज येतोय जयेश अमोल. चांगला चेंडू, नक्कीच बॅटची एज घेतलंय. एका धावेच्या मदतीने धावफलक आकार घेतोय. एका धावेच्या मदतीने धावफलक येतोय तो 45 धावा. 8 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. नक्कीच 8 धावा. बंटीनं जे प्रेशर रिलॅक्स केलंय आणि निशांत म्हात्रेचा जो षटकार आला तदनंतर कुठेतरी गाडी रुळावर चढलेली आपण पाहतोय. पुढला चेंडू वीरू. चांगला चेंडू इथे पाहावयास मिळतोय. एक धाव तर यशस्वीरित्या पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न पाहावयास मिळत नाहीये. दरम्यान इथे पाहतोय षटकाची सांगता झाली आणि 7 धावा आवश्यक असतील हा सामना आणि या परहूर पंचायत लीग 2022 वर नाव कोण कोरणार हे नक्कीच पाहण्याजोगं ठरणार. कारण मगाशी जो सामना झाला त्याच्यामध्ये 10 धावा सुद्धा डिफेन्स केल्या होत्या या संघानं. या 7 धावा, 12 चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना या धावा बनतील कि बनी हुई खेल बिगड़ती है यहाँ पे दोस्तों. ये देखने के लिए फिर मैं आमंत्रित करता हूँ समालोचक निखिल जी पड़ते को. धन्यवाद.
थैंक यू संकेत कवड़े जी, थैंक यू यश मपगांवकर। तो फिर एक बार मैं निखिल पड़ते लेके चलता हूं जिधर कांटों की टक्कर जारी है। पिंट्या 11 पुरस्कृत जय हनुमान, परुलपाड़ा के बनाम जय शिवशंभो, परुलपाड़ा के बीच में ये फाइनल का कड़ा संघर्ष, जिधर गेंदबाजी की मोर्चे पे दिखाई दे रहे जीतू। 6 गेंदों की दरकार है ये मैच जीतने के लिए। क्या खूबसूरत स्ट्रोक लगा है, गेंद जाती हुई 4 रन के लिए। वेलकम बाउंड्री फॉर पिंट्या 11 परूर। कम ऑन डीजे। के लिए ये बिंदी गेंद आती हुई, जीतू की वापसी जरूर कहनी पड़ेगी। बल्लेबाज स्ट्राइक के ऊपर है, निशान उनका साथ दे रहे हैं साहिल। नॉन स्ट्राइक गेंद पे अमोल, हालांकि लगातार दूसरी गेंद बिंदी गेंद जाती हुई, प्रेशर बढ़ रहा है बल्लेबाज के ऊपर, पूरी तरीके से हावी हो रहे गेंदबाज जीतू। जीतू की जादूहीन गेंदबाजी, जीतू की अगली गेंद, जीतू की ये देखो उंगलियों की जादू। जरूर दोस्तों, क्या खूबसूरत गेंदबाजी जीतू की माध्यम से जारी है। जादूहीन गेंदबाजी। एक गेंद आना बाकी है और 2 रन चाहिए मैच जीतने के लिए। 7 गेंदें आना शेष और 2 रन की दरकार ये मैच जीतने के लिए। जीतू की अगली गेंद, जीतू की अगली गेंद जरूर देखा परखा और ये मैच को अपने खेमे में जीता। पिंट्या 11 पुरस्कृत जय हनुमान परूरपाड़ा की टीम ने क्या खूबसूरत